बघा माणसाला ना जे नको करू म्हणलं ना ते फार करावं वाटतं. समजा एखाद्याला जर म्हणलं बाबा तू त्या जागेवर जाऊ नको, तिथं थोडंसं विचित्र प्रकार असतो ना, त्याच्या मागून एक अशी आळी असते, ती अशी वळवळ वळवळ करते, तो तिथंच जातो आणि तिथं जाऊन बघतोच की नेमकं आता आहे काय म्हणून. तर आज अशाच प्रकारची एक स्टोरी आहे, ज्या स्टोरीमध्ये असं काय घडलेलं आहे की तो मुलगा आयुष्यभर विसरणार नाही. त्यानं जे बघितलं ते एवढं भयानक बघितलं आणि त्याच्यानंतर तो त्या गावातही जाणार नाही. एक मुलगा असतो ज्याचं नाव दक्ष असतं. आता तो जो दक्ष आहे तो बाहेरगावी शिकायला होता, सुरुवातीपासूनच बाहेरगावी शिकायला होता एका पाहुण्याच्या घरी. जसं त्याला समजायला लागलं तसं त्याला बाहेरगावी त्याच्या पाहुण्याची तर टाकलेलं होतं. तर तो तिथं तो शिकायला होता आणि त्याचं जे गाव होतं ते एक छोटंसं गाव होतं आणि तो प्रत्येक सुट्ट्याला यायचा, गावामध्ये राहायचा आणि परत जिकडे शिकायला आहे तिकडं तो जायचा. आता त्याचे आणि त्या पाहुण्यांचे जे रिलेशन, ज्याच्या तिथं राहायचा त्याचे चांगले रिलेशन होते, खराब नव्हते. मग एक दिवस तो मित्र त्यांच्या मित्रांना सांगतो की तो जो दक्ष आहे तो त्याच्या मित्राला सांगतो की बाबा आमचं जे गाव आहे ना ते फार चांगलं आहे, आमच्या गावामध्ये असं आहे, आमच्या गावामध्ये तसं आहे, आमच्या गावामध्ये हे आहे, आमच्या गावामध्ये ते आहे. म्हणजे अशा मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतो. आणि एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्याच्यानंतर त्याचे जे मित्र आहेत त्याच्या मित्रांना आस फुटले की यार याचं गाव एवढं चांगलं आहे, आपण जाऊन बघायला पाहिजे. आता कुणाला जर सांगितलं की बाबा ती जागा इतकी भारी आहे ना, तिथे गेल्याच्यानंतर इतकं करमते ना, तर मनामध्ये एक इच्छा निर्माण होते ना की यार खरंच जायला पाहिजे आणि आपण ती जागा बघायला पाहिजे, व्हिजिट करायला पाहिजे. बघा सुंदरता कुणाला आवडत नाही. रस्त्यानं चाललेली सुंदरता पण लोक अप्रिशिएट करतात आणि जी नैसर्गिक सुंदरता आहे तिलासुद्धा लोक बघतात, तिचासुद्धा अनुभव घेतात. तर सुंदरता ही सगळ्यांना आवडते. तसं मग जो दक्ष आहे तो त्याच्या मित्रांना नेहमी सांगायचं की माझ्या गावामध्ये असं आहे, माझ्या गावामध्ये असे डोंगर आहेत, माझ्या गावामध्ये तसे शेत आहेत, माझ्या गावामध्ये असे रस्ते आहेत. मग त्याचे जे मित्र आहेत ते म्हणायला लागले यार एक दिवस तर तुझ्या गावाला जायला पाहिजे. मग दक्ष आपल्या आईवडिलांना बोलतो की आई बाबा माझे 2 मित्र आहेत जे त्यांची इच्छा आहे की माझ्यासोबत गावाकडे येण्याची, तर या सुट्ट्यामध्ये मी त्यांना गावाकडे घेऊन येऊ का. मग त्याचे आईवडील म्हणले घेऊन ये बाबा, आम्हाला काय अडचण आहे, तुझे मित्र आहेत, तुझ्यासोबत येतील, राहतील, 2 दिवस मजा करतील आणि सोबत जातील, आम्हाला काही अडचण नाही, घेऊन ये. त्यांना आपलं शेतही दाखवायला जमेल आणि त्यांना गाव काय असतं हे सुद्धा दाखवायला जमेल. आता ते शहरामध्ये राहणारे मित्र, त्यांनी कधी पण असं गावातलं वातावरण बघितलं नाही, गावातली माणसं बघितली नाही. आणि कसं असताना गावामध्ये आपुलकी फार जास्त असते. शेजाऱ्याची आपुलकी, शेजाऱ्याचं जळणं, शेजाऱ्याच्या पोटात दुखणं, म्हणजे हे सगळं काही ना गावामध्ये फार चालू राहतं. शहरामध्ये कसं असतं ना, कोण्या घरामध्ये काय चालू आहे कुणाला काही घेणं देणं नसतं, कोणी कितीही काही करा. जर तुमच्या शेजारी शहरामध्ये एखाद्या घरामध्ये मर्डर होत असेल, जो जरा चिरकत असेल, तर आजूबाजूचा जे माणूस आहे तिथं जाऊन बघत नाही की नेमकं मॅटर काय व्हायले. पण गावामध्ये तसं नाही. गावामध्ये जरासं जरी असं झालं ना तर आजूबाजूचे लोक जमा होतात, बापरे काय झालं. म्हणजे आपुलकी, एक जिव्हाळा गावामध्ये जरा जास्त प्रमाणामध्ये असतो. आता सोडून द्या, आता सगळे जळकुकडे झालेत लोक, पण या अगोदर आपुलकी होती. तर जो दक्ष आहे तो आपल्या मित्रांना घेऊन गावामध्ये एक दिवस येण्याचा प्लॅन बनवतो जेव्हा त्याला सुट्ट्या लागतात त्यावेळेस. आता तो गावात आल्याच्यानंतर आपल्या मित्रांना गाव फिरवायला लागला. तर गावाच्या बाहेर एक छोटीशी विहीर होती आणि तो जो दक्ष आहे त्याने कधीच त्या विहिरीकडे गेलेला नव्हता. जेव्हा आपण सुट्ट्यामध्ये आला त्यावेळेस त्याची जी आई आहे आणि त्याचे जे वडील आहेत ते नेहमी म्हणायचे सगळीकडे जा, पण तू या जागेवर जाऊ नको, या विहिरीकडे जाऊ नको, या रस्त्यानं समोर जाऊ नको. म्हणजे असं म्हणलं की या रस्त्यानं समोर जाऊ नको. विहीर गावामधून दिसायची नाही, पण दक्षला असं सांगितलं होतं की बाबा ते एक रस्ता आहे ना आपल्या स्मशानभूमीच्या शेजारचा, त्या रस्त्यानं कधीच तिकडे पलीकडे जाऊ नको, कारण की तिकडे कुणीही जात नाही आणि गेलं तरी लोक दिवसात जातात आणि परत येतात, रात्री तर अजिबात जाऊ नये. आता शहरातले मुलं म्हणल्याच्यानंतर अंगामध्ये गरमी, एक तरकटीपणा, एक ॲटिट्यूडपणा की बाबा मला म्हणले जाऊ नको, मी जाऊन बघणारच. आता जो दक्ष होता त्याला एकल्याला भीती वाटत होती. त्याच्यामध्ये एक त्याचा मित्र होता ज्याचं नाव अभिमन्यू होतं. तो असा होता की जिथं नको म्हणलं की तो म्हणजे एका ग्रुपमध्ये एक निडर असतो ना मुलगा, तो होता दक्षचा मित्र अभिमन्यू, एकदम निडर. त्याला काही जरी सांगितलं ना तो भ्यायचा नाही, तो सरळ जायचा, कोणालाही बोलायचा, काही बोलायचा, मारपिटीमध्ये सगळ्यात अगोदर सगळं. म्हणजे तो ऑलराऊंडर होता. अभिमन्यू, दक्ष आणि राम असे 3 जण होते. मग गावामध्ये आले, गाव फिरवत होता दक्ष. त्याचे वडील आणि त्याची आई म्हणली की बाबा काही करा पण या रस्त्याला तुम्ही जाऊ नका, तिकडे गेला तर थोडंसं अवघड होऊ शकतं. आता जो अभिमन्यू आहे तो दक्षला विचारायला लागले काय रे तिकडं काय जाऊ नको, काय रे तिकडं. मग गावामधले जे लोक असतात त्यांना हे येता जाता, आता अभिमन्यूचा एक मित्र होता गावामधला, तर त्याने विचारलं की हाव रे सका त्या वाटाकडं काय आहे. तर तो सका 2 मिनिटासाठी चुप्प राहिला आणि म्हणलं की जाऊ देणार सोडणं, ती कशालाही करतो, मी तुला दुसरं गाव दाखवत चाल. तो परत 15 मिनिटाच्या नंतर त्याला विचारलं की अरे सख्या सांग ना यार तिकडे काय.
परत सकाळमध्ये यार तू काय यार त्या रस्त्याच्या पाठीमागं पडलाय, गावामध्ये एवढ्या सुंदर सुंदर जागा आहेत, एवढे सुंदर सुंदर डोंगर आहेत, एवढे सुंदर सुंदर ओढे आहेत, तू नेमकं त्या रस्त्यातच काय घालायला नेऊ. मग हा म्हणतो की यार नाही रे, सांग सांग काय आहे तिकडं. तर तो म्हणतो की बाबा गावामधले माणसं, अजून तर मी गेलो नाही असं तो सकाराम म्हणला, अजून तर मी गेलो नाही, पण गावामधले लोक असे म्हणतात की त्या रस्त्याने समोर गेलं ना की एक असं काहीतरी आहे ज्या जागेवर भूतं राहतात आणि जिथं गेलेलं माणूस ना कधी परत येत नाही असे गावातले लोक म्हणतात, आणि जर परत आलं तर ते जागेवर राहत नाही अशी गावातले लोक म्हणतात. असं माझं म्हणणं नाही आहे. आता सकारामचं असं म्हणणं ऐकल्याच्यानंतर यांच्या अंगामध्ये रोमांचक जागी झाला, यांच्या अंगामध्ये ॲडव्हेंचर जागे झालं, या तिघांच्या अंगामध्ये. तिघांनी प्लॅन बनवला की आपण तिकडे जायचं, आणि तिघंजण सकारामला म्हणले की सका चालतो पण आपण जाऊ. सका म्हणलं की नाही 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 आपण येत नाही ना, आपल्यासमोर ते गोष्ट काढायची पण नाही तिकडे येण्याची. घरचे नाही म्हणले, विषय संपला, विषय पुन्हा छेडायचा नाही. तर सकाराम तिथं गप्प बसला आणि त्याचा तो निघून गेला. आता तो जो सकाराम आहे तो अभिमन्यूचा नॉर्मल मित्र होता, हाय पाय करतो ना आपण, अशा प्रकारचा नॉर्मल मित्र होता. आता याचे दोन मित्र, हा अभिमन्यू, संध्याकाळचे वाजले 6, त्यावेळेस घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर 7-1 वाजता जेवण वगैरे केले, आणि जो अभिमन्यू आहे तो म्हणला आईवडिलांना की बाबा आम्ही जरा असं गावातून पुन्हा एकदा चक्कर मारतो, संध्याकाळचा फिरायला जरा मजा वाटते गावामध्ये. तर लोक, त्याचे आईवडील म्हणले की ठीक आहे बाबा जाऊन या. पण या तिघांच्या मनामध्ये ती एकच, तिथं जायचं आणि बघायचं नेमकं काय आहे ते. आता अंधार ग्रुप पडलेला होता, कदाचित अमावस्येची रात्र असावी, यांनी काही तेवढं लक्ष दिलं नाही. हे तिघेही जण गाव फिरत फिरत गेले आणि त्या रस्त्याकडे निघले. तिकडे निघल्याच्या नंतर या तिघांच्या मनामध्ये अशी छोटी छोटी भीती वाटायला लागली. वाटते ना की आता एखादं, म्हणजे मनामध्ये एक भावना असते बघा, त्या जागेवर गेल्याच्या नंतर काहीतरी भूत वगैरे असेल, मग तिकडे जाण्यासाठी जर आपण निघलो तर आपल्या मनामध्ये एक छोटी छोटी अशी भीती निर्माण होते. तर तशी भीती या तिघा जणांच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागली. पण जो अभिमन्यू आहे तो दक्षला म्हणायला लागला की अरे दक्ष, टेन्शन घेऊ नको, तू चाल, मी आहे ना तुझ्यासोबत. मग तिघही जण त्या रस्त्यानं समोर जातात. आता कम्प्लिटली कमीत कमी 15 ते 20 मिनिट, म्हणजे अर्धा घंटा धरून चालू आपण, अर्धा घंटा त्या रस्त्यानं चलत जातात आणि सगळीकडे लफाड असतं, काहीच नसतं, रस्ता संपलेला असतो. आता तिघही जण तिथे उभे राहतात आणि म्हणतात की आईच्या गावात, तुझ्या गावातले लोक काय येडे आहेत का रे, काही बी म्हणतात, काय या रस्त्यात तर काहीच दिसत नाहीये ना, दूरपर्यंत कोणतं घर आहे ना, कोणता वडा आहे ना, काय झाड आहे की जिथं भूत असतील म्हणून या पटांगणामध्ये भूत असणार आहेत का. आता अभिमन्यू म्हणला की हा यार असं का म्हणले असतील काय माहीत, गावातले लोक थोडे अंधश्रद्धाळू असतात असा जो दक्ष आहे तो अभिमन्यूला म्हणला. आता अभिमन्यू म्हणला की हा तू म्हणलो ते बी बरोबर आहे, पण एवढं पण भीती नसून चला आपण गावामध्ये जाऊन सांगूयात. मग तेवढ्यामध्ये त्यांच्यासोबत जो दुसरा राम आहे तो म्हणला की अरे थांबा की रे, वातावरण किती छान आहे, वर बघा मस्त चांदण्या दिसत आहेत, थंड थंड वारं सुटलेलं आहे, इथं जर असं बसूयात, मस्त गप्पा मारूयात. गावामध्ये काय ते माणसाच गिज 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 आहे का नाही, थोडंसं मोकळं वातावरण आहे, आपण इथं बसूयात, मला बसा वाटतंय. जेवण वगैरे केलेलं होतं यांनी. तर मग तिघही जण तिथं बैठक ठोकतात आणि बैठक ठोकल्या असं गप्पा मारायला चालू करतात. आता गप्पा मारायला चालू केल्याच्या नंतर प्रत्येकाच्या गोष्टी वेगवेगळ्या निघायला लागल्या. अभिमन्यू एक बोलतोय, दक्ष एक बोलतोय, राम एक बोलतोय, तिघही जण मजा करायला लागले, जोरजोरात हसायला लागले. म्हणजे आता बघा, मित्र जर सोबत बसल्याच्या नंतर ना गप्पा बारी बारी निघतात. अशी क्लोज फ्रेंडशिप असली ना तर विषयच गंभीर असतो. आता तुमची जर असेल ना, तुम्हाला माहिती असेल तर तसं यांचं झालं, फार मस्त गप्पा निघायला लागल्या. मग अभिमन्यूने आपल्यासोबत एक पाण्याची बॉटली घेतली होती. आता जो अभिमन्यू आहे तो बाहेरचं कुठलंही पाणी पित नव्हता. त्याने विचार केला की आपण आपल्यासोबत पाण्याची बॉटली घ्यायची आणि तिथं जाऊन मस्त तहान लागली तर प्यायची. छोटीशी बॉटली होती ती घेतली, त्याने बाहेर काढली आणि अशी तिघांच्या मधात ठेवली. आता तिघांच्या मधात ठेवल्याच्या नंतर 5 ते 10 मिनटं ते गप्पा मारले. 5 ते 10 मिनटाच्या नंतर अभिमन्यूला वाटलं की मला तहान लागली, त्यामुळं तो ती बॉटली काढतो आणि पाणी पिण्याचा प्रयत्न करतो. तर त्याच्या तोंडामध्ये फक्त 2 घोट पाणी पडतं, बाकी पाणी नसतं. अभिमन्यू थोडा कन्फ्यूज होतो आणि दक्षला आणि रामला विचारतो, तुम्ही पाणी पिलं माझ्या बॉटलीतलं आत्ता? हे दोघंजण म्हणले बाबा तिथून निघलो तसं ही बॉटल तुझ्याजवळ आहे, आणि इथं आल्याच्या नंतर जेव्हा आता तुझ्या डोळ्यासमोरच आम्ही कोण पाणी पिले का यार, काय बोलतोय मूर्खासारखं. आता जो अभिमन्यू आहे तो थोडासा कन्फ्यूज झाला की नाही रे, मी भरून आणली होती पाण्याची बॉटल, अशी कशी हे झाली. आता अभिमन्यू स्ट्रॉंग होता, या दोघांना माहिती होतं की अभिमन्यू कुठं भीत नाही. आता या दोघांच्या मनामध्ये एक अशी शंका उत्पन्न झाली की हा आपल्याला भीती घालण्याचा प्रयत्न करतोय. इथं आपल्याला माहिती आहे की पाण्याची बॉटल कमी झाली, मग भूतान पिली, अशी पिली तशी पिली, असा हा म्हणण्याचा प्रयत्न करतोय. मग अभिमन्यू वारंवार त्यांना विचारतोय. मग ते दोघे जण कदरले आणि म्हणले की काय रे तुझं चालू आहे, आम्हाला भीती घालण्याचा प्रयत्न चालू आहे का,
आम्ही भ्याव का? मग दोघे जण नाटक करायला लागलो, हू बाई भिलो मी अशा प्रकारचं. अभिमन्यू असं थोडासा सिरियस झाला आणि त्यांच्याकडे लागलं, काय मूर्खासारखं बोलताय यार तुम्ही? अरे मी खरं बोलतोय, मी पाण्याची बॉटल फुल भरून आणली होती आणि इथं मधात ठेवली होती. मला माहिती आहे मला तहान सहन होत नाही, मला वारंवार तहान लागते, त्यामुळे मी पाण्याची बॉटल सोबत ठेवतो. तुम्हालाही माहिती आहे. आता इथं आल्याच्यानंतर ही भरून आणल्याच्यानंतर पाण्याची बॉटल जेव्हा मी पिऊ लागलो त्यावेळेस फक्त 2 घोट पाणी माझ्या नड्यामध्ये पडले, बाकी पाणी गेलं कुठं? बॉटलीमधलं. आणि माझ्या डोळ्यासमोर तुम्ही दोघंच बसलेले आहेत. त्यामुळे मी विचारतो की बाबा तुम्ही पिलंय का? आता अभिमन्यूच्या चेहऱ्यावरचा असं सिरियसनेस बघून सगळेजण शॉक झाले. सगळ्यांना वाटलं ना की आता अभिमन्यू सिरियस आहे तर हा खरंच बोलत असेल, मस्करी इतके वेळ चालत नाही. मग त्यावेळेस तिघही जण अचानक शांत बसले. बघा काही वेळ अशी असते की माणसाच्या मनामध्ये अचानक भीती निर्माण होते. अचानक आतापर्यंत भीती वाटत नाही, लगेच भीती वाटायला वाटते. आणि त्यावेळेस अचानक जे वातावरण असतं ना ते चेंज व्हायला लागतं. कानं गरम व्हायला लागतात, घाम सुटायला लागतो, थंडी वाजली तरी गरमी व्हायला लागते. म्हणजे अंगाला वारं तर थंड लागते पण अंगातून गरमी होती. अशा प्रकारची सिच्युएशन येते ना, तशा प्रकारची सिच्युएशन या तिघा जणांवर आली. तिघही जण भ्यायला लागले. आता तिघं जण तशा प्रकारचं भ्यायला लागल्याच्या नंतर जो अभिमन्यू आणि राम आहे ते दोघं जण म्हणायला लागले त्या दक्षला की दक्ष तुझ्या गावचे म्हणतात ते खरं खरे कसं वेगळं वातावरण झालंय आणि हे काय होतं, बॉटलीमधलं पाणी पिलं कुणं? त्यावर दक्ष म्हणला की यार मलाही माहिती नाही, असं कसं झालंय यार अभिमन्यू खरं सांग, भीती वाटते बरं का. अभिमन्यू म्हणला की अरे आई शपथ, मी बॉटल भरून आणली होती आणि 2च घोट पाणी पिले, सगळी बॉटल रिकामी झाली आहे आणि ही बॉटल असं करणार की त्या तिघांच्या मधातली ती बॉटल गायब. आता तिघही जण शॉक, तिघे जण घाबरले. कारण की तिघांना आता जो अभिमन्यू आहे त्याला माहिती होतं की मी पाण्याची बॉटल पिली आणि इथं ठेवली आहे. अभिमन्यू म्हटला की अरे बॉटल कुठे गेली? आता तिघे जण उठले, आजूबाजूला बघायला लागले, काहीच नसतं. एकदम शांत वातावरण, एकदम स्मशान शांतता, किरकिरीचा पण आवाज नाही, फक्त त्यांच्या शरीराला थंडगार वारा लागते. आणि तेवढ्या वाऱ्यामध्ये सुद्धा या तिघांना गरमी होते. त्यांच्या तळपायाला घाम सुटतोय, पायामध्ये जे चप्पल बूट आहे त्यांच्यामध्ये ते घामाने भरले, असं घाम त्यांना सुटतोय. आणि अचानक त्या तिघांच्याही कानावर एक आवाज येतो, कोणीतरी हसण्याचा. त्यावेळी जो अभिमन्यू आहे तो दक्षला विचारतो, रामला विचारतो, तुम्हाला कुणाला आवाज आलाय का हसण्याचा? त्यावेळेस दोघे जण म्हणतात की हां आला, हसण्याचा आवाज आलाय आम्हाला. मग तिघही जण म्हणतात की आता ठीक आहे चला, आवाज आलाय ना तर आपण एक काम करूयात, आपण घराकडे निघून जाऊयात, उगाच विनाकारण काहीतरी व्हायचं. अभिमन्यू असा म्हणला, जो भीत नाही तो असा म्हणला. आणि त्याने असं म्हणल्याच्या नंतर दोघा जणांना खात्री पडली की बाबा हा बिलामाचा विषय संपला, 100% काही ना काही प्रॉब्लेम होऊ शकतो, चला लवकर आपण घराकडे निघूयात. तिघं जण त्या रस्त्याकडे निघले ज्या रस्त्याकडं हे घराकडे जाणार होते. रस्ता कमीत कमी 5 ते 6 फुटाच्या अंतरावर होता आणि हे त्या रस्त्याकडे चलत गेले. चलत चाललाय, रस्ता येत नाही, चलत चाललाय, रस्ता येत नाही. कमीत कमी हे तिघही जण 15 मिनटं चलत गेले आणि 15 मिनटाच्या नंतरही तो रस्ता जवळ येतच नाही, ते त्याच जागेवर आहेत. आता तिघाही जणांना जेवढा घाम सुटला होता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आता परत घाम सुटला. प्रत्येकाच्या काळजाचे ठोके एकमेकांना ऐकू येत होते. सगळ्यांची कानं एकदम गरम झाले होते आणि असं वाटत होतं त्यांना की आता आपण मरणार आहोत. आता बघा ना, तुम्ही इमॅजिनेशन करा, तुम्ही कोणीतरी जागेवर गेलाय, तुमच्या समोर रस्ता दिसतंय पण तुम्हाला त्या रस्त्यावर चालता येत नाही. भीती वाटेल ना, तिथं तुम्ही पोहोचू शकत नाही, भीती वाटेल ना. अरे जे रस्ता 5 ते 6 सेकंदाचा आहे त्या रस्त्यावर पोहोचायला तुम्हाला 15 मिनटं लागत आहे, तर भीती तर वाटेलच ना. तसं या तिघांसोबत झालं. तिघांना फार भीती वाटायला लागली. त्यावेळेस तिघा जणांच्या कानावर आवाज आला की तुम्ही जातायत कुठं? आलात तुमच्या मर्जीनं, जाल माझ्या मर्जीनं, असा आवाज. आणि हा आवाज होता एका लेडीजचा, एका स्त्रीचा. तिघे जण असे थांबतात, मागं करून बघतात तर पाठीमागं एक विहीर निर्माण झाली होती. एक मोठी विहीर बांधलेली होती, चांगली पद्धतशीर, अशी नाही की पडकी बिडकी, नाही, चांगली पद्धतशीर विहीर बांधलेली होती. आणि त्या विहिरीमधून असं बोलल्याच्या नंतरचा हसण्याचा आवाज आला. ही असं असतं ना ते, अशा प्रकारचा हसण्याचा आवाज आला. हे दोघंही जण तिथं जातात, तिघही जण जातात, हळूहळू जातात. आता बघा कोण हसतंय कोण बोलतंय हे पाहण्याचा त्यांना उल्हास जास्त असतो माणसांना. जाता भीती वाटू लागली, गाण फाटू लागली, यांना असं वाटू लागली की आता आपला कार्यक्रम होणार आहे. तरी सुद्धा हे तिघही जण त्या विहिरीकडे गेले. तिथे गेल्याच्या नंतर त्या विहिरीमध्ये डोकावून बघितलं तर त्या विहिरीमध्ये खोल कुठं तरी पाणी होतं जरासं. आणि त्या एका कडेला ते असतं ना आपलं पायऱ्या असतात, त्या पायऱ्यावर ते बसलेलं होतं कोणतरी, असं पूर्ण मोकळं, केस मोकळे होते, ती बसलेली होती. आणि ती स्त्री बसल्याच्या नंतर हसत होती खाली हळूवार. तिघही जण एका जागेवर बसून खाली बघतात आणि ते जो अभिमन्यू आहे तो म्हणतो की कोण रे,
कोण आहे तिथं? ती स्त्री याच्याकडे बघते अशी डोळे वाट करून वरी. तिचे डोळे फार विचित्र दिसतात, एकदम असे गारोळे गारोळे डोळे दिसतात आणि ते डोळे त्या विहिरीमध्ये चमकत होते. आणि ती जेव्हा त्या विहिरीमध्ये होते त्यावेळी जो आकाशाचा निर्मळ म्हणजे असा छोटा छोटा प्रकाश असतो ना, तो त्या विहिरीमध्ये पडत होता. त्या प्रकाशामध्ये तिची ती सावली ती दिसत होती. आता बघा, एवढाही अंधार नसतो आणि एवढंही असं नाही की दिसत नाही म्हणून, इतकाही काळोख नसतो, थोडाफार प्रकाश असतो. त्या प्रकाशामध्ये आपल्याला दिसतं की समोर काय आहे आणि काय नाही. तशा प्रकारचं त्या विहिरीमध्ये दिसत होतं. आणि परत त्या विहिरीमध्ये पाणी असल्यामुळे त्या पाण्याचं रिफ्लेक्टसुद्धा करत होतं आणि त्या रिफ्लेक्टमध्ये ती जी आकृती ज्या पायरीवर बसली ती दिसत होती. आता ती जी बसण्याची स्टाईल होती ती फार विचित्र होती. तुम्हाला बांधलेली विहीर माहीत असेल, बांधलेल्या विहिरीमध्ये ना कडे असतात बघा, कडे छोटे छोटे, आणि त्या कड्यामध्ये अशा लोखंडी पायऱ्या खुपसलेल्या असतात. आणि ती पायरी काय फार मोठी नसते, अशी इतकी अशी पायरी असते. त्या पायरीवर माणूस असा इकडं तोंड करून बसू शकतच नाही. असा लटकू तरी शकल, असा तरी बसू शकल दुसऱ्या पायरीला पकडून, पण असा उलट बसू शकतच नाही. पण ती जी खालची आकृती होती ती त्या पायरीवर तशा प्रकारची बसलेली होती. आणि दक्षला हे माहिती होतं, कारण की दक्ष नेहमी विहिरीमध्ये पोहायचा गावाकडे आला की, आणि त्याला माहिती होतं की अशा पायरीवर बसणं शक्य नाही आहे. त्यावेळेस दक्ष अभिमन्यू आणि रामला म्हणला की भाऊ काहीतरी गडबड वाटते, कारण की हे असं बसणं शक्य नाही, आपण पटकन इथून निघूयात. आता हे दक्ष असं म्हणल्याच्या नंतर राम आणि जो अभिमन्यू आहे ते म्हणले की यार निघूयात, पण आपण निघतोय कुठं, आता आपलं काय खरं नाही आहे. त्यावेळी ती मधातली स्त्री हसायला लागल्याच्या नंतर ती त्यांना म्हणायला लागली की तुम्ही खाली या, मी तुम्हाला रस्ता सांगते. असं ती कम्प्लिटली 5 वेळेस म्हणली. आणि 6व्या वेळेस या 3 जणांना समजलं नाही की नेमकं काय व्हायलंय. आणि अचानक या 3 जणांचा कुणीतरी हात पकडल्याच्या नंतर 3 जण शुद्धीवर आल्याच्या नंतर बघतायत तर गावातील काही 5-6 माणसं त्यांना पकडून आहेत. आणि हे 3 जण त्या विहिरीपाशी आहेत. आणि ते खाली बघतायत तर कुणीच नसतं. आणि 3 जण त्या विहिरीमध्ये पाऊल टाकणारच होते की गावकऱ्यांनी धरलं आणि गावकऱ्यांनी त्यांना उचलून मग गावाकडे नेलं. तिकडं नेल्याच्या नंतर जे दक्ष आईवडील आहेत ते दक्षवर ओरडायला लागले की तुम्ही काय मूर्ख आहेत का, कशाला गेले तिकडे, तुम्हाला काय गरज होती जाण्याची, 1772 खेप सांगितलं होतं तिकडे जाऊ नका, तुम्ही का गेला आहेत. आता दक्ष म्हणला की अहो चूक झाली आमच्याकडून, आम्ही गेलो. आणि तब्बल 2 घंटे ते तिथं अडकून होते. 2 घंटे ते घरी न आल्यामुळं त्याच्या घरच्यांनी त्यांना पाहण्यासाठी निघले होते. जिथं नाही बघायचं तिथं बघितलं आणि कोणीतरी सजेशन दिलं होतं की कदाचित ही पोरं तिथं बघायला गेली असतील की नेमकं काय झालं आणि काय नाही. आणि त्यावेळेस कुठंतरी जाऊन हे 2 जण तिथं सापडले आणि तिथून घराकडं परत आणले. आणि जेव्हा यांनी सांगितलं की असं असं आमच्यासोबत झालं त्यावेळेस गावकरी मंडळी म्हणली की आम्हाला हे माहीत आहे की तिथं असं होतंय, त्यामुळं आम्ही तुम्हाला म्हणलो होतो की त्या रस्त्यावर जाऊ नका, तिथं विहीर आहे, तिथं गेल्याच्या नंतर परत येणे शक्य नाही आहे. कारण आमच्या गावातले तब्बल 7 लोक त्या विहिरीमध्ये पडून मेलेत. आणि जो परत आला आहे त्याने आम्हाला हेच सांगितलं आहे की तिथे एक बाई आहे, ती बसती आहे आणि म्हणती आहे की मला ये, मी तुला रस्ता सांगतो. आता 3 जणांनी आता एवढं सगळं झाल्याच्या नंतर बाबा त्याच्यामधला एक तो माणूस आहे, तो म्हणला की त्याला प्रश्न विचारला की अखेरकार असं का होतंय. तो म्हणला की काही वर्षाच्या अगोदर आमच्या गावामध्ये एक बाळातीन होती जी तिला सासरवास होता आणि ती ना नेहमी मुलींना जन्म द्यायची. त्यामुळे तिचे जे सासरचे लोक आहेत ते तिला नेहमी बोलायचे, घाणेरडं बोलायचे, मारायचे, कुटायचे, असल्या प्रकारचा तिच्यासोबत असा दुष्व्यवहार करायचे. आता ती बाळाधीन होती. यावेळी तिला कम्प्लिटली 5 मुली झाल्या होत्या आणि 6वी पण आता तिला मुलगीच अशी तिच्या घरच्यांचा हे होतं, काय म्हणतो आपण त्याला, एक अंदाज होता. तर तिचे जे सासरचे लोक आहेत ते म्हणायला लागले तू जर यावेळेस मुलगी दिली तर तू आहे ना आम्ही आहे, म्हणजे तिला सासरवास करणार खूप भयंकर पद्धतीनं. मग ती एका दिवशी यांना कदरून घर सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. रात्रीची वेळ होती, ती घराच्या बाहेर पडली आणि त्या रस्त्यानं त्या गावाकडे जात होती. पण मधात आडवं तिला कुणीतरी अडवलं आणि तिच्यासोबत थोडासा चुकीचा व्यवहार केला बाळातीन असताना आणि त्या विहिरीमध्ये तिला टाकून दिलं. आणि टाकून दिल्याच्या नंतर तिथून ते पळून गेले. पण त्याच्या अगोदर असं म्हणतात की या महिलेचा रस्ता चुकला होता आणि कुणीतरी हिला रस्ता साकण्याच्या निमित्ताने त्या विहिरीच्या शेजारी घेऊन गेलं, तिथं हिच्यासोबत चुकीचं काम केलं. नंतर काम केल्याच्या नंतर हिला जीव मारलं आणि हिचा मृतदेह त्या विहिरीमध्ये टाकून दिलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा आपल्या गावामधल्या लोकांना ते दिसलं त्यावेळेस तिचं मृतदेह बाहेर काढलं आणि त्यावेळेस तिचं जे लेकरू आहे ते अर्ध बाहेर आलेलं होतं. तिची व्यवस्था फार बेकार झालेली होती आणि तिचं म्हणजे खतरनाक पद्धतीनं कार्यक्रम झालेला होता. त्याच्यानंतर असल्या घटना व्हायला चालू झाल्या. जे पण रात्रीच्या वेळेस त्या विहिरीपाशी जाते त्याला असल्या प्रकारचा आवाज येतो की मी तुला
रस्ता दाखवतो, ये इकडं, मी तुला रस्ता दाखवतो, ये इकडं. आणि आता इथंच आपली स्टोरी संपली. स्टोरी जर आवडली असेल स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे जी की इंस्टाग्रामची आहे, त्यावर जाऊन तुम्ही मला SMS करू शकता तुमच्यापाशी जर अशी एखादी स्टोरी असेल तर. भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.